आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे चातुर्मास. आणि चातुर्मास आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला पहिलं पुराणातील चातुर्मास काय आहे म्हणजे पौराणिक कथेच्या नुसार चातुर्मास काय आहे तो आपण समजून घेऊ आणि मग त्याला वैज्ञानिक स्वरूप आपण देऊ म्हणजे ते वैज्ञानिकदृष्ट्या कसं काय आहे. पण सुरुवातीला आपण पौराणिक कथेनुसार ते समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळुसकर. मित्रांनो, गणेश चतुर्थी सुरू आहे. म्हणून पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. मित्रांनो, गायकांना म्हटले आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे चातुर्मास. आणि चातुर्मास आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला पहिलं पुराणातील चातुर्मास काय आहे म्हणजे पौराणिक कथेच्या नुसार चातुर्मास काय आहे तो आपण समजून घेऊ आणि मग त्याला वैज्ञानिक स्वरूप आपण देऊ म्हणजे ते वैज्ञानिकदृष्ट्या कसं काय आहे. पण सुरुवातीला आपण पौराणिक कथेनुसार ते समजून घेऊ. मित्रांनो, चातुर्मास सुरुवात होते कधी ते देवशयनी एकादशीपासून. देव शयनी जातो म्हणजे निद्रेवस्थेत जातो, झोपायला जातो असा त्याचा अर्थ आहे. शयन अवस्थेमध्ये जातो तो. म्हणजे आता कुठला देव तर भगवान विष्णू. पुराणाच्या म्हणण्याप्रमाणे भगवान विष्णू 4 महिने काय करतायत, शयन अवस्थेत जाणार आहे. आता पालन करता भगवान विष्णू शयन अवस्थेत गेल्यानंतर आपलं पालनहार कोण करेल, आपलं संगोपन कोण करेल याचाही विचार करायला हवा. मग त्या 4 महिन्यामध्ये कोण आपलं संगोपन करतोय, कोण आपला पालनहार आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार या चातुर्मासाची काय केली, विभागणी केलेली आहे. मित्रांनो, पौराणिक कथेप्रमाणे शयन अवस्थेमध्ये ज्यावेळी भगवान विष्णू जातात त्यावेळी सुरुवातीला गुरुपौर्णिमा. सुरुवात कुठून होते तर गुरुपौर्णिमेवर. मग ते गुरुपौर्णिमेचे 4 दिवस गुरु मार्गदर्शक त्यांचे 4 दिवस. त्याच्यानंतर येतो श्रावण. त्याच्यानंतर सुरुवात कुठे होते तर श्रावणाला सुरुवात होते. हा श्रावणामध्ये या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर हे भगवान शंकर महादेव आपला पालनहार असतो, आपलं संगोपन करणारा असतो. मित्रांनो, लक्षात घ्या, सुरुवातीला कोण तर गुरु 4 दिवस, त्याच्यानंतर येणारा श्रावण आणि या श्रावण महिन्यामधले महादेव. म्हणून आपण दर सोमवारी हे शिवरात्र म्हणजे शंकराची आपण आराधना पूजा करतो. श्रावणी सोमवार हा सर्व पाळतात. मित्रांनो, त्यानंतर येतो भाद्रपद महिना. श्रावण संपल्यानंतर कुठला महिना सुरू होतो तर भाद्रपद. या भाद्रपद महिन्यामध्ये श्रीकृष्ण काय करतो, आपलं संगोपन करतो. कधीपर्यंत तर गणेश चतुर्थीपर्यंत. लक्षात घ्या मित्रांनो, आता गणेश चतुर्थी सुरू झालेली आहे म्हणजे तोपर्यंत श्रीकृष्ण आपल्याला संगोपन करतो, आपलं पालनपोषण करतो. कृष्ण जन्म झालेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला हे सण साजरे केलेले आहे. त्यानंतर येते गणेश चतुर्थी. मित्रांनो, गणेश चतुर्थीमध्ये आपल्याला गणपती बाप्पा विनायक आपलं संगोपन करतो, आपलं पालन करतो. आणि ते किती दिवस तर 10 दिवस. त्यानंतर 10 दिवसानंतर अनंत चतुर्थीनंतर पितृ अमावास्या येते. मित्रांनो, काय येतो पितृ पंधरवडा. त्या पितृ पंधरवड्यामध्ये
गणपतीनंतर कोण आपलं पालनपोषण करतो, कोण आपलं संरक्षण करतो, कोण आपलं हे करतो, तर पितर, प्रत्येकाचे पितर जे समावेश आहे नाही आहे आपले पूर्वज आता ते अस्तित्वात नाहीत, ते मृत झालेले, त्यांचे ते आत्मे, पितरांचे आत्मे आपलं संरक्षण करतात असं म्हटलं जाते. त्या पितृ पंधरवड्यामध्ये, त्या 16 दिवसामध्ये, म्हणजे ते 15 दिवस आणि अमावास्याचा 16 दिवस, पितृ पंधरवडा आणि पितर अमावास्या धरून ते 16 दिवस. मित्रांनो, त्यानंतर नवरात्र सुरू होते. आदी माता आदी जननी 9 रूपाने आपलं संगोपन करते, आपलं पालन पोषण करते. कधी तर नवरात्रामध्ये, पितृ अमावास्या नंतर. ते किती दिवस, तर 10 दिवस. नवरात्र, 9 देवी आणि 10वा दिवस दसरा. मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा 7वा जो दिवस आहे, म्हणजे 7वा कोण, तर ती लक्ष्मी, महालक्ष्मी. दीपावलीमध्ये, दीपावलीचे ते 10 दिवस, म्हणजे महालक्ष्मी, लक्ष्मी दीपावलीचे 10 दिवस आपलं संगोपन करते. ते आपले पालनहार असते. मित्रांनो लक्षात घ्या, या चातुर्मासामध्ये आपलं पालनहार कोण असते, ज्यावेळी भगवान विष्णू शयन अवस्थेत गेलेले असतात, निद्रा अवस्थेत गेलेले असतात, त्यावेळीची गोष्ट आहे. त्यानंतर त्या 10 दिवसानंतर, दीपावलीनंतर कुबेर हे 10 दिवस आपलं पालनपोषण करतात, आपलं संरक्षण करतात. मित्रांनो लक्षात घ्या, ते पालनहार होतात कुबेर. आणि त्या 10 दिवसानंतर पुन्हा एकदा देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे जागृत होतात, हे परत जागे होतात. म्हणजे देव शयनीपासून देव उठणीपर्यंत 9 देव, 9 जण आपले काय करतात, पालन पोषण करतात. पहिला गुरु, दुसरा महादेव, तिसरा कृष्ण, चौथा गजानन गणपती, त्याच्यानंतर आपले पितर, 5वा पितर, त्याच्यानंतर आपले 9 देवी, आपली आदिमाता, त्याच्यानंतर लक्ष्मी दिवाळीच्या दरम्यान, त्याच्यानंतर कोण, तर कुबेर, आणि त्यानंतर 9व्या दिवशी देव उठणी एकादशी. आणि त्या दिवशी परत भगवान विष्णू जागे होतात, निद्रावस्थेमधून ते उठतात. असा एक पौराणिक कथा आहे मित्रांनो. आता ही कथा तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण त्याला वैज्ञानिक स्वरूपात बघूया. इथे विज्ञान काय आहे, विज्ञान काय आहे, तर जीवशास्त्र आहे महत्त्वाचा विषय, जीवशास्त्र. दुसरी गोष्ट आहे की समाजशास्त्र आणि कुटुंबशास्त्र. मित्रांनो, ह्यावेळी खगोलशास्त्राचा सुद्धा विचार केला जातो. खगोलशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि कौटुंबिक शास्त्र अशा शास्त्रांचा याच्यामध्ये काय आहे, विचार केला जातो. आता सुरुवात आपली कधी होते, देवशयनीपासून. मग त्यावेळी आपल्याला गुरु मार्गदर्शन करतो. आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, त्यावेळी गुरु मार्गदर्शन करतो, आपल्याला रस्ता दाखवतो, आपल्याला वाट दाखवतो. आणि त्यानंतर आपल्याला ते 4 दिवसानंतर श्रावण सुरू झाला की महादेव दर सोमवारी. मित्रांनो, आता ह्या श्रावण महिन्यामध्ये असा काय विषय आहे, तिथे खगोलीय काय कारण आहे, खगोलशास्त्र काय आहे, सामाजिक शास्त्र काय आहे, किंवा कौटुंबिक शास्त्र काय आहे, आणि जीवशास्त्र काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कधी, श्रावण महिन्यामध्ये. आता श्रावण महिन्यामध्ये खगोलशास्त्र काय आहे, तर ह्या काळामध्ये पावसाचं अधिक प्रमाण असते, पाऊस येऊन जाऊन असतो. भले त्याच्यात अधिक प्रमाण नसतं, जोरदार पाऊस नसला तर आपण म्हणतो श्रावण सरी, पाऊस येऊन जाऊन असतो. त्यामुळे
ढगाने आच्छादलेला असतो आकाश, नभमेघांनी आच्छादिले. मित्रांनो लक्षात आला. त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत कमी पोचतात. मग बॅक्टेरियाचं प्रमाण वाढते. या खगोलशास्त्रामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढते, कारण सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत पोचत नाही. ढगाने पुरा आकाश आच्छादलेलं असल्यामुळे आणि पाऊस मध्ये मध्ये सारखा पाऊस पडत असतो. मित्रांनो, त्यामुळे काय होते, रोगराईचं प्रमाण वाढते. ह्या काळामध्ये या काळामध्ये रोगराईचं प्रमाण वाढते. कारण हवामान कधी ऊन पडलं, कधी पाऊस पडला, कधी ऊन पडला, पाऊस, हवामान स्थिर राहत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होऊन आपली शारीरिक अवस्था बिघडते, आपलं आरोग्य बिघडते. आणि अशा अवस्थेमध्ये दुसरी गोष्ट काय आहे, तर आपली पाचन अवस्थासुद्धा मंदावलेली असते, पाचन संस्थासुद्धा मंदावलेली असते. त्यामुळे ह्या काळामध्ये आपण मांसाहार वर्ज्य करणं गरजेचं आहे. मांसाहार वर्ज्य करणं गरजेचं आहे. कारण जर मांसाहार केला आपण तर ते पचायला कठीण असणार. किंवा मांसाहारावरती आपण समजा एखादा मांस आणलं घरी, ते बनवायला वेळ जाणार. त्या वेळेमध्ये काय होणार, त्या मांसावरती बॅक्टेरियाचा परिणाम होऊ शकतो. आणि ते परिणाम झालेलं बॅक्टेरियाचा, त्याच्यावरती प्रादुर्भाव झालेला मांस जर आपण ग्रहण केलं तर काय होणार, ते विषजन्य होईल, आपल्याला आरोग्याला अपायकारक होईल. म्हणून मांस वर्ज्य करणं हे कारण आहे. आता याच्यामागे भौगोलिक कारण काय आहे दुसरं, आणि जीवशास्त्र काय आहे, तर ह्या काळामध्ये मासे म्हणा किंवा शाकाहारी प्राणी म्हणा, हे प्रजनन अवस्थेमध्ये असतात. म्हणून तुम्ही बघा मित्रांनो, ह्या काळामध्ये नदीच्या दिशेने मासे प्रवास करत असतात. आणि त्यावेळी बघा, चढतीचा मासा असं तुम्ही ऐकलं असाल. आणि ते मासे जास्त करून म्हणजे 99% ह्या गाभळे असतात, मादे असतात, आणि त्यांच्या पोटामध्ये अंडी असतात. मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये जर आपण त्यांची शिकार केली तर एका माशाची शिकार होत नाही, तर अनेक जीवांची आपण हत्या करतो. कारण त्याच्या गर्भामध्ये असलेले जे अंडी आहे, त्या अंड्यातून नवीन जीव जन्माला येणार आहे. प्रजनन अवस्थेमध्ये ते आहे, आणि ते प्रजनन करणार आहे, नवीन जीव जन्माला येणार आहे. त्या सर्व जीवांची आपण हत्या करतो. म्हणजे त्यामुळे काय होते, सृष्टीचं चक्र डामाडोल होऊ शकते. मित्रांनो लक्षात घ्या, जर त्या जीवाला जन्माला येता आलं नाही त्या प्रमाणामध्ये. म्हणून मासेमारी आपण टाळतो, मासेमारीवरती आपण प्रतिबंध आणतो. आणि दुसरे म्हणजे शाकाहारी प्राणी. आता शाकाहारी प्राणी ह्याच काळामध्ये कसे काय प्रजनन करतात, त्याच काळामध्ये ते कसे काय गर्भावस्थेत जातात. कारण ह्या काळामध्ये पाऊस पडल्यानंतर त्यांना पोटभर चारा मिळत असतो, हिरवा चारा मिळत असतो. पाऊस पडल्यामुळे हिरवळ सगळीकडे पसरली असते. मग त्या काळामध्ये त्यांच्या त्या प्रजनन अवस्थेमध्ये त्यांना सहाय्यता मिळते. मग त्या काळामध्ये जर त्या एका प्राण्याची हत्या केली तर त्याच्या पोटात असलेले जे काय गर्भ आहेत, अर्भक आहेत, त्याची हत्या होते. एका जीवाची हत्या होत नाही, तर त्याच्यासोबत त्यांच्या गर्भाची हत्या होते. हे एक कारण आहे. म्हणजे प्रजनन अवस्थामध्ये असलेल्या प्राण्यांची हत्या का करू नये, तर सृष्टीचं चक्र डामाडोल होऊ शकते, सृष्टीचा ऱ्हास होऊ शकते मित्रांनो. आणि दुसरं कारण काय आहे, तर आपलं शास्त्रीय कारण काय आहे, तर आपली पाचन संस्था मंदावलेली असते, पाचन अवस्था मंदावलेली असते. त्यामुळे ते खायला आपल्याला जड होईल, पचणार नाही, आणि त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा बिघडू शकते मित्रांनो. त्याच्यानंतर श्रावण महिन्यानंतर, म्हणून तो श्रावण महिना आपण काय करायचं असतो, मांसाहार हा वर्ज्य करायचा असतो, आणि हत्या ही बंद करायची असते, मांसाहारासाठी केलेली हत्या. म्हणून तो श्रावण पाळणं गरजेचं आहे. देव कुठून खाली उतरत नाही मित्रांनो, याच्यामागे विज्ञान आहे. आता याच्यानंतर आहे भाद्रपद महिना. श्रीकृष्ण गोकुळाष्टमी
श्रीकृष्णाचा जन्म वगैरे, त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला श्रीकृष्ण मदत करतो असं म्हटलं जाते. मित्रांनो लक्षात घ्या. मग आपण श्रीकृष्णाला आपण ती शेवग्याच्या भाजी, त्या दिवशी शेवग्याची भाजी करतो गोकुळाष्टमीच्या दिवशी. कारण शेवग्याच्या भाजीतून आपल्याला जे हे मिळणार, सत्व मिळणार आहे ते महत्त्वाचे असतात. शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची भाजी, पालाची भाजी, म्हणजे आहार विहारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, परिवर्तन आहे. आहार विहारावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे सण साजरे करतो ना मित्रांनो, त्याच्यामागे फक्त विज्ञान आहे. त्याच्यानंतर काय आहे, गणपती, गणेश चतुर्थी, परत ते 10 दिवस गणपतीचे. मग गणपतीच्या दिवसात कोकणामध्ये तुम्ही हे बघितलं असेल, गणपतीच्या वरती जी एक चौकट बांधलेली असते, त्या चौकटीला अनेक प्रकारची वनस्पती किंवा अनेक प्रकारचे रानटी फळं लावलेली असतात, बांधलेली असतात त्या मातीला. त्याला माती म्हणतात. त्याचा मागचा उद्देश, जे काय वर बांधले जातात ना मित्रांनो सगळं, त्याचा आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्या प्रत्येक फळाचा, त्या प्रत्येक गोष्टीचा आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या आहारविहारामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे त्वचा रोगासाठी कौंडाळ म्हणून एक फळ येते, कौंडाळ असं पिवळं दिसते पिकल्यानंतर, हिरवं असे पिकल्यानंतर पिवळं दिसते, त्याला कौंडाळ म्हणतात आमच्या इकडे कोकणामध्ये. प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात मला माहिती नाही, पण ते कौंडाळ ते त्वचा रोगावरती उपायकारक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, उदाहरण दिलं मी तुम्हाला. अशा अनेक आपण वनस्पती वर बांधतो, त्याचा उपयोग आपल्याला आयुर्वेदामध्ये करता येतो. एकतर त्वचा रोगासाठी अँटीबायोटिक किंवा अँटीसेप्टिक. मित्रांनो लक्षात आलं का. गणेश चतुर्थी आपण दुर्वांचा वापर सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. गणपतीबद्दल मी जी काही माहिती दिली त्याच्यामध्ये उल्लेख, की दुर्वा आपण का ग्रहण करावे, मग त्या दुर्वाचाही वापर केला जातो, जास्वंदाचाही वापर केला जातो. जास्वंदाचं फूल का महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे, केसांसाठी, पोटासाठी, त्वचेसाठी जे जास्वंदाचं फूल महत्त्वाचं आहे. त्या जास्वंदाच्या फुलाचा चहा पिणं हितकारक आहे. मित्रांनो आपण फक्त ते फुलं वाहून झाल्यानंतर ती फुलं आपण धुवून जर दुसऱ्या दिवशी त्याची चहा बनवली आणि जर ते आपण ग्रहण केलं, तो काढा ग्रहण केला त्याच्यात गूळ टाकून किंवा खडीसाखर टाकून, तर ते आपल्याला फायदेशीर आहे. पण आपण काय करतो, फक्त ते वाहतो देवाच्या चरणी. त्याच्या मागचं विज्ञान आपण विसरलेलो आहे. असो मित्रांनो, त्याच्यानंतर येते त्या 10 दिवसानंतर अनंत चतुर्थीनंतर पितृअमावस्या. आता ही पितृअमावस्यामध्ये आपण काय करतो, तर आपल्या पितरांच्या नावाने आपण वाढी ठेवतो, जेवण ठेवतो आणि आपण पिंडदान करतो. मग मित्रांनो, प्राणी असो किंवा पक्षी असो किंवा जलचर प्राणी असो, म्हणजे मासा वगैरे, त्यांच्यापर्यंत आपण पोचतो. कसं, तर आपण नैवेद्य म्हणून गाईला, कुत्र्याला आपण ते नैवेद्य म्हणून ठेवतो ते अन्न, आणि पक्ष्यांना आपण ते ठेवतो नैवेद्य म्हणून. म्हणजे कावळा आला, चिमणी आली, जो कोण असेल पक्षी येऊन ते ग्रहण करतो. मूळतः आपण कावळ्याला आपला पूर्वज समजतो आणि तो आपण ती वाडी ठेवतो आणि वाडीमध्ये त्या वाडीला पहिल्यांदा तो कावळा चोच लावतो, नंतर इतर कावळे येऊन बसतात, नंतर इतर पक्षी येऊन ते खाऊन जातात. आणि ते पिंड जे आपण पिंडदान करतो, पिंडांची पूजा करतो, त्या तांदळाच्या गोळ्याचं आपण विसर्जन करतो नदीमध्ये किंवा तलावामध्ये, जलाशयामध्ये, कुठल्याही जलाशयामध्ये त्याचं आपण विसर्जन करतो. त्याचा मागचा उद्देश काय आहे, तर ते जलचर प्राणी खातील, मासा खाईल किंवा कासव खाईल, कोण जलचर जे काय जीव जंतू असतील ते त्याचं ग्रहण करते. याचा मागचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर जीवशास्त्र. त्या जीवांना आपण काय करतो, खाद्य बहाल करतो, खाद्य देतो. कारण ह्या काळामध्ये त्यांच्यासाठी खाद्याची चणचण असते ह्या काळामध्ये. कारण बघा मित्रांनो, नुकतंच पीक वर येत असते, धान्य वरत असते, पक्ष्यांनासुद्धा ते धान्य खाता येत नाही, मिळू शकत नाही. मग अशा प्रकारे जर आपण त्यांना अन्न दिलं
किंवा प्राण्यांनासुद्धा अन्नाचा तुटवडा असतो, त्या जलचर प्राण्यांनासुद्धा अन्नाचा तुटवडा असतो. मग अशा प्रकारे जर आपण त्या 10 दिवसामध्ये आपण काय केलं, अन्न दिलं नैवेद्याच्या स्वरूपात, तर त्यांच्यापर्यंत ते अन्न पोचू शकते त्या 15 त्या 16 दिवसामध्ये, त्या पितृ 15 मित्रांनो लक्षात आलं काय त्याच्यातून आपण काय साध्य करतो? तर असं आपण समजतो, कदाचित माझा पूर्वज, माझा पितर माशाच्या स्वरूपात असेल, जलचर प्राण्याच्या स्वरूपात असेल, किंवा पक्ष्याच्या स्वरूपात असेल, किंवा प्राण्याच्या स्वरूपात असेल, कुठल्या ना कुठल्या तरी जीवाच्या स्वरूपात असेल, त्या प्रत्येक आपल्या पितरांची आठवण करून त्यांच्यासाठी ठेवलेले ते नैवेद्य. आणि महत्त्वाचा विषय काय मित्रांनो, ह्या काळामध्ये आपल्यासोबत का असतात? तर पितरांचे इतिहास, पितरांचा भूतकाळ आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी केलेल्या चुका किंवा त्यांनी केलेलं चांगलं कार्य हे लक्षात ठेवून आपण आपलं पुढचं जीवन जगायचं असते. म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा, किंवा पुढच्यानी चांगल्या गोष्टी केल्यात तर त्या गोष्टी आपणही त्यानुसार वागणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही तऱ्हेने चुकासुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि केलेलं महान कार्यसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी त्या 15 आठवड्यात त्यांची आठवण करून आपण आपल्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे आभार मानायचे किंवा त्यांना सद्गती मिळावी म्हणून आपण काय करायचं आहे, प्रार्थना करायची, नमस्कार करायचे. ते ह्या प्रेतयोनीतून मुक्त व्हावेत. कमीत कमी वर्षभरानंतर तरी ते 15 दिवस, 15 आठवड्यात, त्या 15 दिवसामध्ये आपल्याला त्यांची आठवण करायची. मित्रांनो, हे झाली काय आहे, समाजशास्त्र, कौटुंबिक शास्त्र आणि जीवशास्त्र. लक्षात आलं का? आणि ह्या सर्व गोष्टी कशामुळे घडत आहेत? तर खगोलशास्त्रामुळे. कारण त्यावेळेला जो काय हवामान आहे, वातावरण आहे, ऋतू आहे, त्यानुसार आपण ह्या सर्व गोष्टी करतोय, आहार विहारामध्ये बदल आणतो. मित्रांनो, त्याच्यानंतर नवरात्र आले, 9 देवी. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, दसरा. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो? तर जे काय अन्नधान्य पिकवतो त्याचं आपण काय करतो? नूतनीकरण करतो. त्याच्या लोंब्या आपण दरवाजावर लावतो. त्या भाताच्या, त्या गव्हाच्या लोंब्या आपण दरवाजावर लावतो आणि ते नूतनीकरण करतो, नवीन धान्य. मित्रांनो, हे जे चातुर्मास आहे ह्याच्याकडे दृष्टिकोन काय आहे? तर शेतकरी. केंद्रबिंदू कोण आहे? तर शेतकरी. मित्रांनो, कारण ह्या भूतलावर एकमेव असा उद्योग आहे जो चिरकाल राहणार आहे आणि तो असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय दुसरा उद्योग कुठलाच नाही आहे, तो म्हणजे शेती उद्योग. बाकीचे सगळे उद्योग बंद झाले तरी चालतील, पण शेती उद्योग निरंतर आणि चिरंतर राहणं गरजेचं आहे. तरच आपण अन्नधान्य तयार करून पिकवून आपण आपल्यासाठी अन्न तयार करू शकतो. हा एकमेव असा उद्योग आहे. म्हणून शेतकऱ्याला आपण केंद्रबिंदू ठेवलेला आहे. मित्रांनो, त्यासाठी हे नवरात्र. आणि हे नवरात्र आपण कोणाचे आभार मानतोय? ज्या भूमीतून आपण ते अन्नधान्य निर्माण केलेलं आहे, त्या भूमीचे, त्या धरणी मातेची, त्या पृथ्वीचे आपण आभार मानतो 9 दिवस. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. सामाजिक, कौटुंबिक, भौगोलिक, खगोलीय आणि जीवशास्त्र या सर्वांचा आपण इथे विचार केलेला आहे. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. ती नवरात्र. त्याच्यानंतर येतो दिवाळी सण. मित्रांनो, दीपावलीला आपण लक्ष्मीची पूजा करतो. म्हणजे ते लक्ष्य आपण काय करतो? अचीव केलेलं आहे. ह्या 3 महिन्यामध्ये हे लक्ष्य आपण अचीव केलेलं आहे, ते साध्य केलं आहे, ते मिळवलं आहे. ते काय म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात. आणि ते अचीव केल्यामुळे आपल्या घरात अन्नधान्य आलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून ते आपण त्या लक्ष्मीची आपण पूजा करतो. म्हणजे ते 10 दिवस. मित्रांनो, लक्षात आलं का? लक्ष्मी पूजन करणं वगैरे त्याच्यावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत, पण लक्षात आलंच असेल तुम्हाला. हे परत 10 दिवस. आता राहिला काय? तर कुबेर. मित्रांनो, त्याच्यानंतर 10 दिवस कुबेराचे.
आता तुम्ही म्हणाल कुबेर, कुबेर म्हटलं की सोनं चांदी आले, हिरे माणके आले, अमुक आलं तमुक आलं, दागदागिने आले. नाही मित्रांनो, इथेच आपली फसगत होते. कुबेर, कुबेर धन, कसलं कुबेर धन? ते पैसा अडका नव्हे, हे सोने चांदी नव्हे, हिरे माणके नव्हे, तर ते जमिनीमधून, ह्या भूमातेतून निर्माण झालेलं अन्नधान्य, हे जे सोनं आहे, सोनं जे आपण पिकवतो अन्नधान्याच्या स्वरूपात, फळफळावांच्या स्वरूपात, कंदमुळांच्या स्वरूपात, पालेभाज्यांच्या स्वरूपात, विविध प्रकारे आपण जे अन्न पिकवतो, अन्नधान्य पिकवतो, हेच आहे कुबेराचं धन. आणि आपण कुबेराचं धन काय समजतोय? तर सोना चांदी वगैरे. मित्रांनो, उद्या सकाळी जर दुष्काळ पडला, सगळ्याच प्रकारचा, म्हणजे अगदी सुका दुष्काळ, ओला दुष्काळ, सगळ्या प्रकारचा दुष्काळ पडला त्या वर्षात, आणि कसलंच अन्नधान्य आलं नाही, तर तुम्ही काय खाणार? ते सोनं चांदी खाणार का? ते हिरे माणकी खाणार का? उपाशी मारायला. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल ते कुबेराचं धन काय आहे. मग त्या 10 दिवसात ते कुबेराचं धन जे आपण मिळवलेलं आहे, त्या धनाचा आपण काय करतोय? व्यापार करतोय, आणि मग आपल्या गरजा पूर्ण करतोय. त्या व्यापारातून काही अन्नाचा साठा किंवा भाग आपण आपल्यासाठी ठेवले, परत वर्षभरासाठी, आपली जीवितार्थ चालवण्यासाठी, आपलं चरितार्थ चालवण्यासाठी, आपली उपजीविका चालवण्यासाठी अन्नाचा काही भाग आपण आपल्यासाठी ठेवला आहे, आणि उर्वरित जो सरप्लस आहे, जास्त आहे, तो आपण काय करतोय? विक्रीला काढतोय, आणि तो विक्री करून आपण आपल्या इतर गरजा पूर्ण करतो. इतर साधन सामुग्री आपण गोळा करतो. कपडे लत्ते असतील, किंवा शेतीचे अवजार असतील, किंवा आणखीन काय, ते आपण त्या पैशाच्या, त्या धनाच्या स्वरूपात आपण ते प्राप्त करतो. पूर्वी मित्रांनो, एक वस्तू दिल्यानंतर दुसरी वस्तू घ्यायची, असा व्यवहार होता भारतामध्ये. बार्टर सिस्टीम. पैसे वापरले जायचे नाहीत. समजा मी तांदूळ दिलेत, आणि मला समोरच्याकडून त्यांच्याकडे असलेलं पीक घ्यायचं आहे, आणि त्यांच्याकडे समजा बाजरी आहे, मी त्यांना तांदूळ दिले आणि बाजरी घेतली. मित्रांनो, लक्षात आलं का? माझ्याकडे चवळी आलेली आहे, मी ती चवळी दिली त्यांना, आणि त्यांच्याकडून मूग घेतला, किंवा चणा डाळ घेतली, चणा घेतले, हरभरे घेतले. म्हणजे आपल्याकडे असलेलं धान्य, ते धन आपण दुसऱ्याला देऊन त्याच्याऐवजी आपण दुसरी वस्तू त्याच्याकडून घेतली. याला बार्टर सिस्टीम म्हणतात, बदली. असं पूर्वी व्यवहार व्हायचे. पैशाचा व्यवहार आता आला, ह्या सोन्या चांदीला आता महत्त्व आलं, पूर्वी नव्हतं मित्रांनो. म्हणजे पूर्वी ह्या देशामधून सोन्याचा धूर निघायचा, त्याला किंमत नव्हती. सुरुवातीची गोष्ट सांगतोय मित्रांनो. मग त्याच्यानंतर हे कुबेराचे 10 दिवस. लक्ष आलं का? मग निद्रेवस्थेमधून हे उठणी दिवशी, एकादशीच्या दिवशी परत भगवान विष्णू जागे होतात. मित्रांनो, भगवान विष्णू ही संकल्पना काय आहे? तर हा एक हे आहे, काय म्हणतात त्याला, एक गुणधर्म आहे. हा एक गुणधर्म आहे. विष्णू हा एक गुणधर्म आहे. तो गुणधर्म काय? तर पालन पोषण करणं हा गुणधर्म आहे, संगोपन करणं हा गुणधर्म आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हा एक गुणधर्म आहे. विष्णू जे स्वरूप दाखवलं आहे त्या प्रकारात अस्तित्वात विष्णू नाही आहेत, तर हा एक गुणधर्म आहे. म्हणून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. शंकर, विष्णू आणि ब्रह्मा हे 3 गुण आहेत, आणि त्या 3 गुणांनी आपण आज अस्तित्वात आहेत. आपलं ते पालन पोषण करतात, आपलं ते संरक्षण करतात, आपलं ते संवर्धन करतात. ते 3 गुण मित्रांनो, लक्षात आलं का? हे आहेत काय? तर चातुर्मास. त्याच्यामागचं विज्ञान तुम्हाला कळलं असेल. त्याच्यामागे हे काय आहे, पौराणिक कथा काय आहे, पौराणिक कथेनुसार काय आहे, हे तुम्हाला कळलं असेल. आता विज्ञानाच्या स्वरूपात तुम्हाला घ्यायचं आहे की पौराणिक कथेनुसार तुम्हाला चालायचं आहे, ते तुम्ही ठरवा. तो निर्णय तुम्ही घ्या. पण मित्रांनो, सनातन हे फक्त आणि फक्त काय? विज्ञान आहे. विज्ञानावरती आधारित आहे.
100%. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. बाकीच्या ह्या सर्व गोष्टी सांकेतिक स्वरूपात आहेत. आपल्याला निदर्शन करण्यासाठी, आपल्याला दर्शन करण्यासाठी निदर्शक आणि दर्शक आणि सांकेतिक स्वरूप लक्षात आलं का मित्रांनो? वास्तवावर सनातनी वास्तव आहे माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचारवरचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.